नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून दूध उत्पादक शेतकरी पुत्र अतुल शितोळे बोलतोय। तर मित्रांनो, दैनंदिन जीवनामध्ये माझ्या ज्या फार्मवर मला नवनवीन गोष्टीचा जे अनुभव येतात ते तुमच्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। मग जर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला 100% सबस्क्राइब करा, की जेणेकरून दैनंदिन जीवनामध्ये मला जे काही अनुभव येतात ते तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचत जातील। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जरा थोडासा वेगळ्या पद्धतीने मी करतोय की साधारणतः 2 गायांपासून सुरुवात केली आणि आज फार्मवर 50 गाय आहे। हा प्रवास कुठून सुरुवात केला आणि आता काय स्थिती आहे त्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवतोय। तर मित्रांनो, 2018 साली की गावाकडचा भाग आहे की 2018 साली शेती म्हणजे शेतीला जोडधंदा म्हणून असं काही नाही की घरीच खायला म्हणजे घरी दुधाची गरज असते ती भागवण्यासाठी 2 गाया घेतल्या होत्या 2018 साली। मग 2 गाया घेतल्या होत्या, मग दुधाची गरज भागावी, मग घराची दुधाची गरज भागून जे काही दूध शिल्लक राहत होतं 4-5 लिटर ते डेअरी फार्मवर घालत होतो। मग एक 4-5 लिटर दुधामधून एक थोडाफार पैसा येत होता। नंतर कालांतराने काय झालं मित्रांनो की दुधामध्ये शेतीमध्ये प्रचंड कष्ट करायला लागतात। मग कांदा बाजरी अशी पिकं घ्यायचो, पण तरकारी करायचो, पण त्याच्यामधून काही गोष्टी शिल्लक राहत नव्हता, पैसा काही शिल्लक राहत नव्हता। मग 2018 साली मनात आलं की आपण शेतीला दूध धंदा म्हणून जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करू इच्छितो। मग काय केलं, एक जवळच्या शेतकऱ्यांच्या 1-2 गाया घेतल्या की खात्रीशीर गाया घेतल्या, म्हणजे मग 2च्या 4 गाया झाल्या। 2019 पर्यंत 4 गाया होत्या। नंतरून 19ला असा काय दूध धंदा वाढवला की 2च्या 4 केल्या, 4च्या 8 गेल्या। त्यावेळेस रेट सुद्धा चांगले होते। साधारणतः 2019 म्हणजे 5-6 वर्षापूर्वी दुधाचे रेट 3-5, 8-5ला साधारणतः 35 ते 36 रुपये मिळत होता। नंतर काय केलं, हा शेड बांधला। तुम्ही हा शेड पाहू शकता, शेड बांधला 2019 साली, तो पण व्हिडिओ टाकलेला आहे की 30 बाय 50 हा शेड बांधला। नंतरून 2019 साली साधारणतः 8 ते 10 पर्यंत गाया गेल्या। नंतर मग हळूहळू मग मिल्किंग मशीन घेतली, एका नामांकित मिल्किंग मशीन घेतली, कारण घरी इतक्या गोष्टी हाताने धारा काढणे शक्य नाही। नंतरून मिल्किंग मशीन घेतली, नंतर कुट्टी मशीन घेतली, एक साध्या प्रमाणात कपॅसिटी कमी असलेली कुट्टी मशीन घेतली, एक 20-25 हजाराची। नंतर काय केलं, हळूहळू जी घरच्याच गाया होत्या त्याच्यापासून जी वासरं निर्माण होत होती त्या वासरांचं निर्मिती करून त्यांना जरा खुराक चांगल्या प्रकारे देऊन त्याच्या सुद्धा गाया केल्या। नंतरून हळूहळू जवळच्या शेतकऱ्यांच्या 1, 2, 3, 4 अशा गाया वाढवत आम्ही 2000 म्हणजे 2022 पर्यंत 25-26 गायांचा टप्पा गाठला। नंतर मग काय केलं, हा शेड होता। नंतर मुक्त संचार गोठा केला। मग मुक्त संचार, माझ्या पाठीमागे तुम्ही मुक्त संचार गोठा पाहत असाल की हा मुक्त संचार गोठा म्हणजे एका जागी आम्ही या गाया बांधायचो, 15 ते 20 गाया या ठिकाणी बांधायचो। मग त्या गायांना कसं होतं, दुधाची क्षमता कमी पडली होती। नंतर गायांना एक मोकळं वातावरण, खुल्या वातावरणामध्ये गाया फिराव्या यासाठी एक इकडे 50 बाय 30चा हा बंदिस्त गोठा, नंतर मुक्त संचार गोठा केला। हा तुम्ही या साईडला मुक्त संचार गोठा पाहू शकता। एक साधारणतः 4 गुंठ्यामध्ये हा मुक्त संचार गोठा केला। नंतरून 2022 पर्यंत मित्रांनो ह्याच गोष्टी होत्या। नंतर 2022 नंतर की दुधाला रेट चांगले मिळत होते, 35 ते 40 पर्यंत दुधाचा रेट गेला होता। मलाही समाधान वाटत होतं। नंतर समाधान वाटत असलेल्या कारणाने मग 2000 मागच्या वर्षी एक दुधाला रेट चांगला मिळत होता। नंतर काय केलं, पंजाबवरून गाय आणल्या। त्या पंजाबवरून गाय आणल्या, त्यांचा काय अनुभव आला हे तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेलच। मग आता एक 6 महिन्यापूर्वी वेगवेगळे कंपार्टमेंट केले की पंजाबवरून गाय आणल्यानंतर त्यांना निवारा जास्त चांगल्या प्रमाणात असावा यासाठी दुसरा गोठा बांधला। तर दुसरा गोठा पाहू शकतो। तर मित्रांनो, ही जरा जागा ठेवलेली आहे, मग गाड्या वगैरे येतात त्याच्यासाठी ही जागा ठेवलेली आहे। नंतर तुम्ही पाहू शकता मित्र, इकडं हा
दुसरा गोटा बांधला, मग साधारणतः ह्या गोटा 50 बाय 30च हा दुसरा गोटा बांधला. तर या ठिकाणी पाहू शकता दुसरा गोटा. नंतरून गायांच्या ह्याच्यासाठी पाण्याचे हाळ केले, नंतरून ही गव्हाण केली, नंतर पाण्यासाठी पाण्याचे हाळ केले, पलीकडल्या साईडला खायला व्यवस्थित टाकता यावं म्हणून वेगवेगळ्या गव्हाणी आणल्या. नंतर काय केलं मित्रांनो, हे मागच्याच वर्षी सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. नंतर आता सध्या वासरांसाठी तुम्ही पाहत असाल तर हे वासरांसाठी सेपरेट पार्टिशन केलेले, म्हणजे आजचं वासरू ही उद्याची गाय, म्हणजे स्वतःच्याच फार्म मधल्या गाया तयार व्हाव्या चांगल्या ब्रीड वापरून या आम्ही कालवडी संगोपन केलेले. शेजारच्या भागात तुम्ही कालवडी पाहू शकता की सेपरेट नवजात कालवडीला 1-2 महिने दूध पाजायचं. दूध पाजल्यानंतर त्यांना डायरेक्टली ह्या कंपार्टमेंट मध्ये टाकायचं, म्हणजे मोठ्या गायांचा त्याशी त्यांचा संबंध येणार नाही. मग काय होतं, या घरच्याच कालवडीचं हे करणं, कारण विकतची गाय घेणं म्हणजे आता साधारणतः 10-12 लिटरची गाय घेणं म्हटल्यानंतर की साधारणतः 60-70 हजार रुपये, 50-60 हजार रुपये नक्कीच खर्च येतो. त्यामुळे कसं आहे, स्वतःच्याच गोठ्यामधील स्वतःच्याच फार्म मधील आपण गाया तयार कराव्या या हेतून आम्ही इथं वासरांसाठी सेपरेट कंपार्टमेंट केलेले. नंतरून ह्या गाया पाहू शकता मित्रांनो की सांगायचं एक म्हणजे खूप काही दूध देणाऱ्या गाया फार्मवर आहे असं पण नाही. एक आपल्या भागातील म्हणजे पुणे साईडचं वातावरण त्या गायांना सूट होतंय अशा गाया आमच्या फार्मवर आहे. मग ह्या गायांची कॅपॅसिटी काय, एक ॲव्हरेज 15 लिटरच्या गाय आहे, 15 ते 20 लिटर ॲव्हरेज, म्हणजे दोन्ही टायमिंगला मिळून. तशा 22-35 लिटर 35 लिटर पर्यंत हायेस्ट गाय आहे, पण एक साधारणतः 15 लिटरच्या आसपासच्या गाय आमच्या फार्मवर आहे. नंतरून मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी गायांना हे करण्यासाठी ह्याचा शेड केलेला आहे, म्हणजे सिमेंटचा पत्रा केलेला आहे. कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लोखंडाचा पत्रा असल्यानंतर हीट जास्त प्रमाणात होते. हीट जास्त असल्यानंतर गायांना उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी मग या ठिकाणी आम्ही सिमेंटच्या पत्र्याचा प्रयोग केलेला आहे. नंतर बघा इतकी चांगली सावली पडलेली आहे की सावलीमध्ये गाया निवांत अशा ह्याच्यामध्ये उभ्या राहिलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. नंतर मित्रांनो चाऱ्याचं नियोजन कशा प्रकारे केलं जातं, इकडे तुम्ही गव्हाण पाहू शकता, नवीन गव्हाण केलेली आहे ती गव्हाण पाहू शकता. त्या गव्हाणीमध्ये खायला टाकलं जातं. नंतर दुसरं, आता गायांच्या खाद्याच्या नियोजनामध्ये कसं केलेलं आहे मित्रांनो, ही मका, ज्या मकेला कंस आलेले जवळ ज्या मकेला कंस आलेली आहे अशी मका आणली. कारण मकीमध्ये कसं असतं, चांगल्या प्रमाणात हे असतात, काही घटक असतात, त्यामुळं कसं मका प्लस बघा ही चांगली भरलेली मका आहे, मका प्लस ऊसाचं वाढ, म्हणजे ऊसाचा जो बुंदा असतो, ऊसाचा जो शिल्लक वरचा हे असतं त्याला वाढ म्हणतात. मग वाढ आणि मका या दोन गोष्टींची एकत्रित कुट्टी करतो. मग कुट्टीसाठी सुद्धा एक सेपरेट कंपार्टमेंट केलेले आहे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे कंपार्टमेंट की सेपरेट, म्हणजे गायांना कसं आहे प्रत्येक गोष्टीसाठी सेपरेट जागा असणं आवश्यक आहे. मग ही कुट्टी मशीन एकदम इतका चारा 1 टन चारा करण्यासाठी साधारणतः 45 मिनिटांमध्ये 1 टन चारा या ठिकाणी होऊ शकतो. तुम्ही पाहू शकता ही कुट्टी केलेली. नंतर बघा एकदम व्यवस्थित 10 mm पर्यंत ही कुट्टी केलेली या मशीनच्या साहाय्याने. नंतर कुट्टी केल्यानंतर इकडं आता मित्रांनो तिसरा शेड बांधला. जसं जसं गायांची क्षमता वाढवत गेलो, जसं गायांची गाया वाढवत गेलो, तसं त्यांना निवारा या गोष्टी सगळ्या गोष्टी करत गेलो. नंतर मित्रांनो तुम्ही इकडे पाहू शकता हा तिसरा गोटा बांधला की साधारणतः यामध्ये 25 गाया बसतील, एकाच वेळेस 25 गाया बसतील असा हा आकर्षक गोटा बांधलेला आहे मित्रांनो. एक नंबर, म्हणजे ते गायांना सोडण्यासाठी काय हे नाही, पूर्ण असा प्रशस्त गोटा. आपण एका प्रकारे बघतो की प्रशस्त गोटा या ठिकाणी बांधलेला आहे. नंतर मित्रांनो आता हे काय होतं, हा शेण आहे, म्हणून मग काय होतं JCB आल्यानंतर हे फक्त फाकट काढायचं, नंतर JCBच्या साहाय्याने हे शेण भरायचं आणि शेतामध्ये किंवा काही जवळच्या शेतकऱ्यांना ते शेण विकून त्याच्यातून सुद्धा उत्पन्न मिळवायचं या दृष्टिकोनातून हे केलेलं आहे. नंतरून मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी चांगलं प्रशस्त असा गोटा. नंतर मिल्किंग मशीनसाठी जागा केलेली आहे. मिल्किंग मशीन ही गव्हाण बघा, ही पूर्ण निमुळती अशी गव्हाण आहे, एक प्रकारे जबरदस्त इथं गव्हाण केलेली आहे. ही मिल्किंग मशीनचं एक बकेट आहे, असे 3-4 बकेट लावलेले आहे.
हे मिल्की मशीनचं बकेट पाहू शकता. असे 3-4 बकेट लावलेले आहे की ज्या बकेटच्या साहाय्यानं दुधाची धार व्यवस्थित प्रमाणात काढता यावी. नंतर इकडल्या साईडनी पलीकडे हाळ केलेला आहे आणि हाळाच्या माध्यमातून की गायांना ज्यावेळेस पाण्याची आवश्यकता असेल त्यावेळेस त्या ठिकाणी हाळामध्ये जातात, पाणी पितात. नंतरून इकडल्या साईडला पाहू शकता हा पूर्ण परिसर ट्रॅक्टरच्या साहाय्यानं हे आणलं जातं. नंतर मित्रांनो हा संघर्षमय प्रवास 2 गायांपासून सुरुवात केली, मग इथपर्यंत येऊन हा 2 गायांपासून सुरुवात केली, आता या 50 गायांपर्यंत हे केलेलं आहे. पण मित्रांनो आता काय झालंय, गव्हर्नमेंटची दुधासाठी रेट खूप कमी झालेत की दूध धंदा आता सध्या परवडणं असं झालंय. त्याचं कारण असं की महाराष्ट्र शासनामध्ये महाराष्ट्रात दुधाच्या रेटला दुधाच्या बाजार खूप कमी, त्यामुळं हा व्यवसाय काय होतोय चढ उतार. आता कसं झालंय ना नफा ना तोटा या माध्यमातून हा व्यवसाय करतोय. तर मित्रांनो काय होतंय, आता ठीक आहे घरचं ब्रीड जर हे केलं तर दुग्ध व्यवसाय परवडतो, घरचं खायला असेल तर दुग्ध व्यवसाय परवडतो, घरची मेहनत असेल तर दुग्ध व्यवसाय परवडतो. त्याच अनुषंगाने आज हा व्हिडिओ काढला होता. मित्रांनो बघितला असेल सविस्तर व्हिडिओ मी आधीचे बनवलेले आहे, आता पुन्हा याचीच यशोगाथा पुढे घेऊन येतोय. तर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी स्वतः दिवस रात्र कष्ट करतोय तेच अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर धन्यवाद.